विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत असल्याचं भाजपवाल्यांनीच सांगितलं। हितेंद्र ठाकूर यांचा दावा, तर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो, पैसे वाटण्यासाठी नाही, तावडेंचं स्पष्टीकरण। तावडेंसोबत सापडल्या 4 डायऱ्या, डायरीमध्ये रॅलीतल्या लोकांची नावं आणि आकडे, त्या लाखोंच्या रकमा, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप। तावडे जड होतील म्हणून भाजपमध्येच कारस्थान, संजय राऊतांचा आरोप। गृह खातं तावडेंवरती पाळत ठेवून होतं, राऊतांचा दावा। आमदार विकत घेतले, आता मतदार विकत घेताय का? सुप्रिया सुळेंचा भाजपवरती हल्लाबोल। नोटाबंदी करूनही एवढी रोकड येते कुठून, विचारला सवाल। विरारमध्ये पैसे वाटपाचा वाद आणि देशमुखांवरती दगडफेक प्रकरणाची चौकशी व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी। तावडीत सापडलेल्या तावडेंवरून भाजपमधल्या अंतर्गत वादावरही ठेवलं बोट। डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का। मतदानाच्या पूर्वसंध्येला डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाचं सर्च ऑपरेशन, तर सख्खा भाऊ भाजपसोबत गेल्यामुळेच तपासणी, श्रीनिवास पवार यांचा आरोप। मुंबईमध्ये सुरू असलेले उपचार थांबवून अजित पवारांनी सभेसाठी आईला बारामतीमध्ये आणलं, श्रीनिवास पवारांचा गंभीर आरोप। वय झालं की परावलंबित्व येतं म्हणत अजितदादांची टीका। काटोलमध्ये गाडीवरती झालेल्या दगडफेकीमध्ये अनिल देशमुखांना डिस्चार्ज, हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, देशमुखांचा इशारा। काँग्रेसच्या तक्रारीनंतर शिवसेना शिंदे गटाला 24 तासांमध्ये म्हणणं मांडण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। टीव्ही मालिकांमधील छुपा प्रचार शिंदे गटाच्या अंगलट। प्रचाराची सांगता झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे तुळजाभवानीच्या चरणी, पत्नी रश्मी ठाकरेंसह पूजा, तुळजाभवानीला साडी चोळी अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।